धनगर एसटी आरक्षण नेमकी याचिका काय होती आणि कोणत्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळून मध्ये असं झालं की 1956 चा आधार आमचा आहे। आपल्याला सांगितलं 1956 ला जे शब्द आला DHNGAD तो DHNGAD अस्तित्वात नाही। आम्ही प्रत्येक हेअरिंगच्या वेळेस आम्ही आमची बाजू मांडत होतो। त्याच्यानंतर असं मांडता मग हे आदिवासी मंडळी आहे त्या मंडळींना वाटलं की आता हे काहीतरी आपल्या विरुद्ध होत आहे म्हणून त्यांनी एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी काय सांगितलं की बाबा आम्ही प्रूव्ह करू शकतो की महाराष्ट्रामध्ये धनगड आहे। औरंगाबाद येथील 1950चा एक साधा LC होता, तोही झेरॉक्स कॉपी होती। त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवून असा निर्णय दिला की महाराष्ट्र राज्यामध्ये धनगड एक्झिस्ट आहे, एक्झिस्ट आहे, नॉन एक्झिस्ट नाही। त्यांनी तो महत्त्वाचा मुद्दा घेतला। धनगर एसटी आरक्षण नेमकी याचिका काय होती आणि कोणत्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळून लावली? त्याच्यामध्ये असं झालं की 1956 चा आधार आमचा आहे। आपल्याला सांगितलं 1956 ला जे शब्द आला DHNGAD तो DHNGAD अस्तित्वात नाही। तर अशा प्रकारची मैसूर स्टेटमध्ये केस झालेली होती की ज्या केसचं नाव आहे B बसवलिंगप्पा वर्से D मुनिचिनप्पा। तर त्या केसचा आधार असा आहे की त्या राज्यामध्ये भोवी नावाची जात ही लिस्टमध्ये होती, जशी धनगड नावाची जात लिस्टमध्ये आहे तिथं भोवी नावाची जाती होती तर ते शेड्यूल कास्टमध्ये होती। तर त्या ठिकाणच्या मुनिचिनप्पा हा MLA साठी इलेक्शन लढला आणि त्या इलेक्शन लढल्यानंतर त्यांनी तो जातीचा होता वड्डार, पण त्यांनी इलेक्शन लढला शेड्यूल कास्टमध्ये आणि शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट घेऊन त्यांनी तो इलेक्शन लढला। B बसवलिंगप्पाने त्याच्याविरुद्ध कंप्लेंट केली, मग ट्रिब्युनलमध्ये गेला, ट्रिब्युनलमध्ये मुनिचिनप्पा हरला, मग मुनिचिनप्पा परत हायकोर्टामध्ये गेला, हायकोर्टामध्ये मुनिचिनप्पा जिंकला आणि परत बसवलिंगप्पा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि मग ती सुप्रीम कोर्टाची केस आहे, तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। ती अशी केस आहे की त्या राज्यामध्ये मैसूर स्टेटमध्ये भोवी नावाची जमात अस्तित्वात नाही हे त्यांनी सिद्ध केलं निर्वाद, जसं आम्ही केलं तसं निर्वाद सिद्ध केलं आणि ती भोवी नसून ते वड्डार आहे आणि म्हणून वड्डारनाच STचे सर्टिफिकेट मिळालं पाहिजे। ते 5 जे समोर म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल बेंच म्हणतात, जे काय 5 जजेस जास्त ना तुम्हाला माहीत आहे, तर त्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचचं जे जजमेंट आहे त्याला म्हणतात बसवलिंगप्पा वर्सेस D मुनिचिनप्पा। अशी त्या केसच्या आधारावरती आमची ही केस आहे, म्हणजे आम्ही जे काय भांडतोय त्या केसच्या आधारावर भांडतोय। तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे 1956च्या आधी अशा प्रकारचं एकही डॉक्युमेंट त्या ठिकाणी नव्हतं आणि कुठल्या पद्धतीने जे प्री कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे अशा सुप्रीम कोर्टच्या अनेक जजमेंट्स आहे। सुप्रीम कोर्टच्या या कास्ट मॅटरमध्ये अशा जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की तुमच्याकडे जेवढे काही पुरावे आलेले असतील, कोर्टासमोर जे पुरावे आलेले असतील तर ते पुरावे तुम्ही प्री कॉन्स्टिट्यूशनल जे असतील म्हणजे 1950च्या आधीचे जे ते पुरावे तुमच्याकडे असतील त्याला प्राधान्य द्यायचं, प्रोबेटिव्ह व्हॅल्यू शुड बी गिव्हन टू देम। म्हणून ते आमच्याकडले असलेले पुरावे बघितले नाही, कळलं का? आम्ही जे याचिका दाखल केली तर त्या याचिका दाखल केली 2016ला, नंतर 2017ला हिअरिंग आली। अशा पद्धतीने 78 हिअरिंग त्याच्यामध्ये झाले आणि त्या 78 हिअरिंगमध्ये आम्ही प्रत्येक हिअरिंगच्या वेळेस आम्ही आमची बाजू मांडत होतो। त्याच्यानंतर असं मांडता मग हे आदिवासी मंडळी आहे त्या मंडळींना वाटलं की आता हे काहीतरी आपल्या विरुद्ध होत आहे म्हणून त्यांनी एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी काय सांगितलं की बाबा आम्ही प्रूव्ह करू शकतो की महाराष्ट्रामध्ये धनगड आहे। महाराष्ट्र 1960ला झाला, मग 1960ला जेव्हा महाराष्ट्र झाला तेव्हा ती लिस्ट तीच होती, म्हणजे ओरॉन कॉमा इन्क्लुडिंग धनगड DHNGAD 1960ला सुद्धा तेच होतं। नंतर 1976ला परत मॉडिफिकेशन झालं, म्हणजे 56ची जी लिस्ट आहे ती परत 76ला मॉडिफाय झाली, ती झाली शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब अमेंडमेंट ॲक्ट 1976 आणि तेव्हा महाराष्ट्र होता। 76ला महाराष्ट्र झाला होता कारण 60ला महाराष्ट्र झाला। तर त्या 60च्या नंतर 76च्या लिस्टमध्ये 36 नंबरला जे नाव आलेलं आहे ते ओरॉन कॉमा DHNGAD। तर अशा पद्धतीने जे नाव आलेलं आहे एक सेकंद पाणी पितो जरा। तर हे जे DHNGAD आलं ते कंटिन्यू राहिलं, म्हणजे 56ला आलं, 56च्या नंतर 76 मध्ये आलं। तर अशा पद्धतीने ते सगळे पुरावे आम्ही दिले आणि कोर्टासमोर ती आमची याचिका होती। माननीय माझ्यासोबत ॲडव्होकेट मुरारजी पाचोळे पण आहेत, विधी सल्लागार आहेत आणि महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका नेहमी मांडत असतात। मुंबई उच्च न्यायालयानं निकाल देताना काय महत्त्वाची निरीक्षण नोंदवली आहे? इतका सगळा अभ्यास, इतके सगळे संदर्भ, इतके सगळे पुरावे तुम्ही न्यायालयासमोर ठेवले, पण त्याची दखल त्यांनी घेतली नाही आणि तुमच्या विरोधात हा निकाल घेतला। यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमची जी याचिका होती
ती नॉन एक्झिस्टन्स ऑफ धनगड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र हा आमचा महत्त्वाचा मुद्दा होता आणि तोच महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे आमची याचिका ही त्याच मुद्द्यावर आधारित होती. त्याचं कारण असं की माननीय मधु शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही धनगड नव्हता, पण हायकोर्टाने याबाबत असं निरीक्षण केलं की औरंगाबाद येथील 1950चा एक साधा LC होता, तोही झेरॉक्स कॉपी होती. त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवून असा निर्णय दिला की महाराष्ट्र राज्यामध्ये धनगड एक्झिस्ट आहे, इन एक्झिस्ट आहे, नॉन एक्झिस्ट नाही. त्यांनी तो महत्त्वाचा मुद्दा घेतला. हा मुद्दा घेत असताना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी एका झेरॉक्स कॉपीवर हा निर्णय कसा दिला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय की ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचे व्हॅलिडेशन होते कास्ट स्क्रुटिनी कमिटीचे, तर त्यावेळेला याची तर कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी झाली नव्हती. पण आमचा जो महत्त्वाचा मुद्दा होता की 1950च्या पूर्वी धनगड अस्तित्वात नाही. आमच्या आदिवासींनी जे याचिका सादर केली होती त्यांनी तो पॉईंट उचलून धरून सांगितले की एक आदिवासी आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा धरून त्यांनी आमची याचिका फेटाळली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे कारण की आमची ही याचिका फेटाळल्यामुळे बी बसवलिंगा केस ती आम्हाला ॲप्लिकेबल होत नाही असा त्यांचा निर्णय आहे. कारण काय की बी बसवलिंगामध्ये असं म्हटलं आहे की जर एखादी जात अस्तित्वात नसेल तर त्या ठिकाणी कोणती जात आहे याचे इन्क्वायरी करण्याचे अधिकार अंडर आर्टिकल 226 हायकोर्टाला आहेत आणि 32 खाली सुप्रीम कोर्टाला आहेत. त्यामुळे त्यांनी ते ग्राह्य धरलं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये धनगड नाहीत असे ॲफिडेव्हिट देऊनसुद्धा त्यांनी ते डिसओन केले. ते डिसओन करायचं कारण माननीय बेंचच सांगू शकतं. तिसरा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की त्यांनी टीचचा रिपोर्ट वगैरे दिला नाही. अंडर सेक्शन 127 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट तो सरकारचा प्रिव्हिलेज आहे असं सरकारने सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी तो डिसओन केला का याचं मला आश्चर्य वाटतं. कारण काय की ते देत असताना महाराष्ट्र शासन स्वतः म्हणते की धनगड नाही आहे, तर मग ह्या एका दाखल्यावर धनगड कसं काय प्रूव्ह होत आहे कोर्टाकडनं? कारण आम्ही सांगितलं होतं निरनिराळे 117 पुरावे दिले होते, ते पुरावे कोर्टाने ग्राह्य धरले नाही.